नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी ज्योतिष आणि आयुर्वेद या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील आणि आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाईल याची माहिती मिळेल. मित्रांनो, मी दिलेल्या शुभ अंकाचा दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच लाभ घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा उद्याचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग. तारीख 9 डिसेंबर 2021, तिथी षष्ठी, वार गुरुवार, नक्षत्र धनिष्ठा, योग व्याघात, करण कौलव आणि तैतुल. आजची चंद्र राशी आहे मकर राशी. आजचा राहू काळ दुपारी 1:31 दुपारी 2:48 राहू काळ आहे. मित्रांनो, या काळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. वैयक्तिक विचारांना अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे. मित्रांशी वादविवादाचे प्रसंग टाळलेलेच बरे. तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःचं मानसिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करावा. अतिविचार तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरतील. तुमच्या घरासाठी नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. व्यापार करत असाल तर काही नवीन सुधारणा कराल. जमिनीच्या कामातून काही अंशी लाभ संभवतो. नवीन काम तुमच्या अंगावर येऊ शकते, परंतु त्यातून नक्कीच प्रगती होईल. विद्यार्थी असाल तर अभ्यासात प्रगती होईल. तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस बऱ्यापैकी व्यस्त राहाल. काही कामं उरकताना दमछाक होऊ शकते, परंतु प्रगती निश्चित होईल. तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही आज काम कराल. तुमचा संपूर्ण दिवस तुमच्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. तुमच्या आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने तुम्ही खुश असाल. सर्वांना, तुमच्या जवळच्या व्यक्तींना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे लागेल. तुमच्या मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद आड आणू नका. घरातील कामं वेळेवर आटोपून घ्यावीत. आज मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भेटीने आज तुमचं मन आनंदी होईल. तुमच्या वर्तनावर कोणीही संशय घेणार नाही याची काळजी घ्यावी. कुठलेही काम करताना सावध भूमिका मांडा. काही काम करताना वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. ते मार्गदर्शन घेण्यास अजिबात मागे पुढे पाहू नका. कौटुंबिक खर्च तुम्हाला चिंतेत टाकू शकतो, परंतु सर्व कामं सुरळीत पार पडतील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. वृषभ राशी. आज उगाच कोणाच्या भरवशावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी स्वतः समजून घेण्याची तुमची ताकद आहे. कार्यालयामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल, त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. व्यावसायिक गोष्टीत याचा उपयोग होईल. स्वतःहून कोणत्याही गोष्टीत अडकून पडू नका. तुम्हाला तुमच्या कामात तुमची हुशारी दाखवावी लागेल.
दिवसाच्या सुरुवातीस काही विशेष लाभ होतील. काही चांगले बदल अनुभवास मिळतील. तुमचं मन आज दिवसभर प्रसन्न राहील. कामामध्ये सकारात्मक बदल संभवतात. तुमचं संपूर्ण काम नियोजनबद्ध करण्याचा प्रयत्न करावा. एकाच वेळीस अनेक कामं हाती घेऊ नका. तुमचं मन आज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला तुमच्या चंचलतेवर मात करावी लागेल आणि वैचारिक स्थैर्य स्थापित करावी लागेल. काही गोष्टी एखाद्याला तुमच्या कृतीतून दाखवून द्याल. कलात्मक गोष्टींमध्ये तुम्हाला आज आनंद वाटेल. तुम्हाला आज संपूर्ण दिवस सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. कोणत्याही कामातील बदल समजून घेऊन कामात हात घाला. तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश मिळेल. तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण होईल. कुटुंबासाठी एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. तुमचा संपूर्ण दिवस आणि घरातील वातावरण अतिशय प्रसन्न राहील. मित्रांचे सल्ले मानण्यापूर्वी तपासून पहा. डोळे झाकून कुठलाही निर्णय घेऊ नका. नवीन काम सुरू करताना तुमच्या प्रिय व्यक्तीचा किंवा जोडीदाराचा सल्ला नक्कीच घ्यावा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कठोर मेहनतीला पर्याय नसतो. कौटुंबिक सौख्यासाठी बराचसा खर्च होण्याची शक्यता आहे. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मिथुन राशी. जुनी काही दुखणी असतील तर त्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात तुमच्या नवीन ओळखी होतील. आज तुमच्या भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती काही प्रश्न असल्यास सामोपचाराने सोडवा. तुमच्या कामातील निर्णय आज योग्य ठरतील. जुनाट काही आजार असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्षित करू नका. वेळीच औषधोपचार करावेत. वरिष्ठांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे. आज तुम्ही दिवसभर तुमच्या स्वतःमध्ये मग्न राहाल. इतरांच्या टीकेकडे फारसे लक्ष देऊ नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा मोलाचा सल्ला ठरेल. तुमच्या धाडसाचे सगळ्या स्तरावर कौतुक होईल. कोर्ट कचेरीची कामे आज मार्गी लागतील. आज तुम्हाला तुमच्या ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. तुमच्या मुलाबाळांचं आत्मविश्वास वाढेल. तुम्ही स्वतः तुमच्या भावंडांना मदत कराल. तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण होईल. फक्त वरिष्ठांना नाराज करू नका. घरातील काही ज्येष्ठ मंडळींचे विचार तुम्हाला विरोधी वाटू शकतात, परंतु ते तसे राहणार नाहीत. व्यापारी असाल तर आजचा दिवस अतिशय लाभदायक आहे. जुनी उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल आणि धनलाभाचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना पाठबळ मिळेल. भावनेच्या भरात आज कुठलाही निर्णय घेऊ नका. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. एखाद्या ठिकाणी स्वतःची चूक मान्य करायला काहीही कमीपणा नसतो. निष्काळजीपणा कोणत्याही कामात करू नका. जुन्या मित्रांच्या गाठीभेटीचे योग आहेत. शेजाऱ्या पाजाऱ्यांची तुम्हाला तुमच्या कामात मदत मिळेल. तुमच्या नातेवाईकांशी आज संबंध सुधारतील आणि हातून काटकसर होईल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0.
कर्क राशी. अनोळखी लोकांशी आज व्यवहार टाळावा. इतरांच्या मनाचं हितगुज जाणून घ्या. आज तुमच्या आयुष्यात संमिश्र घटना घडू शकतात. तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा आज पूर्ण होईल. कौटुंबिक वातावरणात आज रमून जाल. स्वतःवरून इतरांची परीक्षा करावी. एखाद्याकडनं अपेक्षित उत्तराची वाट पाहावी लागेल. संमिश्र घटना घडतील. गुप्त शत्रूंपासून आज सावध राहण्याचा सल्ला मी देतो. अनोळखी लोकांशी व्यवहार बिलकुल करू नयेत. एखाद्याकडनं अपेक्षित उत्तर आज हाती येईल. लहान सहान प्रवास घडण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात आज सुलभता येईल. हाती घेतलेल्या कामात आज यश मिळेल. तुमचा संपूर्ण दिवस फलदायी ठरेल. कामाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे. तुमच्या हातातील अधिकाराचं आज बळ दाखवण्याची गरज आहे. हातापायाला किरकोळ दुखापत संभवते, परंतु लहान सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे विरोधक आज माघार घेतील. बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. एखादं जुनं काम विनासायास पूर्ण होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हाला तुमच्या आहारावर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल. बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे लागेल. जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा संपूर्ण दिवस आज आनंदात जाईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. मुलाबाळांसोबत चांगला दिवस घालवाल. कार्यालयातील कामं सकारात्मक परिणाम दाखवतील. बोलण्यामध्ये कटू बोलणे टाळावे. कौटुंबिक सौख्य जपण्याचा प्रयत्न करावा आणि तुम्हाला तुमच्या अधिकाराची जाणीव ठेवावी लागेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. सिंह राशी. आज काही गोष्टी नरमाईने घ्यावे लागतील. तुमचं भडक मत लगेच दर्शवू नका. एखाद्या गोष्टीमध्ये तडजोडीने मार्ग काढावा लागेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करावा. आज कामाची धांदल उडू शकते. आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा, त्याबद्दल शंका नाही. एखाद्या ठिकाणी गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहावे. त्याबद्दल जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते. मानसिक स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांना किंवा तुमच्या मित्रांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार असाल तर संपूर्ण दिवस चांगला जाईल. सहकारी व्यक्तींचं चांगलं सहकार्य लाभेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. आहाराची पथ्य आज तुम्हाला पाळावे लागतील, अन्यथा आजारपणाला सामोरं जावं लागेल. कुठल्याही गोष्टीत चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका, त्यामुळे वादाचे प्रसंग तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास कुठेही कमी पडू देऊ नका. तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडीकडे आज लक्ष द्याल. कुटुंबावरती वायफळ खर्च होण्याची शक्यता राहील, परंतु आज दिवसभर तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. तुमच्या गुप्त शत्रूंचा आज तुम्ही स्वतः नायनाट कराल.
वैवाहिक जीवनात कौटुंबिक सुख मिळेल. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. लोकांशी बोलताना तुमच्या मतावर ठाम राहण्याचा प्रयत्न करावा. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे, त्यामुळे काही घटनांमुळे मानसिक ताणतणाव वाढू शकतो. अस्थिर मनामुळे मन विचलित होऊ शकते. घरातील वातावरण उत्साही ठेवाल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. कन्या राशी. अहंकाराला आज खतपाणी घालू नका. बोलताना इतरांच्या भावनेचा विचार करावा. तुम्हाला आज पित्त विकाराचा त्रास जाणवू शकतो. एखाद्याला मदत करताना मागे हटू नका. कामाच्या ठिकाणी आज तुमचं संपूर्ण कौतुक केलं जाईल. घरात सामंजस्याने वागण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांचे प्रश्न व्यवस्थित ऐकून त्यावर निर्णय द्यावेत. नोकरीच्या ठिकाणी तुमची आज प्रशंसा होईल. काही कामं उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. डोकेदुखीचा त्रास आज संभवू शकतो. कोणतंही विचारपूर्वक टाकलेलं पाऊल मागे घेऊ नका आणि एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. काही गोष्टींबाबत मनात संभ्रम असल्यास गोष्टी पुढे ढकलाव्यात. संपूर्ण दिवस संमिश्र घटना जाणवतील. हातातील कामं मात्र यशस्वी होतील. बोलताना कटू शब्दांचा किंवा अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा. अचानक धनलाभाचे आज योग आहेत. कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव जाणवू शकतो. तुम्हाला संयमाने सर्व कामं हाताळावी लागतील. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळावी. व्यवसायात एखाद्या योजनेवर विचार कराल. एखादी गोष्ट तुम्हाला संकटात टाकू शकते. त्याबद्दल तुमच्या मित्राचा सल्ला मोलाचा ठरेल. स्वतःचं मत मांडताना थोडासा विचार करूनच मांडावा. काही गोष्टी लपवण्याकडे तुमचा कल राहील. प्रिय व्यक्तीचं उत्तम सानिध्य लाभेल. बाहेरचे खाणे टाळावे. उगाचच आजारांना निमंत्रण देऊ नका. तुमच्या मित्रांना आज तुम्ही मदत कराल. अपेक्षित यशासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. आज बोलताना तारतम्य बाळगून बोलावे. तुमच्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक आज दाखवाल. मन प्रसन्न राहील. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. तुळ राशी. तुमच्या क्रोध वृत्तीला आज आवर घालावा लागेल. कारण अचानक धनलाभाचे योग आहेत. कोणतंही काम करताना खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. तुमच्या स्वतःच्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा. अतिविचार करू नका, कारण त्याने काहीही फायदा होत नाही. आज भागीदारीत एखादी नवीन संधी प्राप्त होईल. रखडलेल्या गोष्टी पुन्हा व्यवस्थित सुरळीत होतील. काही नवीन करण्याचा आज नक्कीच चांगला मुहूर्त आहे. वैचारिक गुंतागुंत वाढवू नये. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्यावा. एखादी नवीन संधी चालून येईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. परंतु एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीने तुमचं मन विचलित होऊ शकते. काही गोष्टी फारशा मनाला लावून घेऊ नका. एखादा जुना वाद विवाद संपुष्टात येईल आणि
चांगल्या मैत्रीचे सूर जुळण्याची शक्यता आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात, परंतु तुम्हाला वरिष्ठांच्या मतानेच चालावे लागेल. झोपेच्या बाबतीत तक्रार जाणवेल. तुम्हाला एखाद्या बौद्धिक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांवर किंवा जोडीदारावर संशय घेणे टाळावे लागेल. कुठलीही परिस्थिती संयमाने हाताळावी. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु बोलताना तारतम्य बाळगून बोलावे. तुम्हाला तुमच्या रागावर आज नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या वागण्यातून तुम्ही इतरांना आपलंसं कराल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात आज वेळ जाईल. कर्जमुक्तीसाठी आज निश्चित प्रयत्न कराल. प्रेमी युगुलांना आज नवीन ऊर्जा मिळेल. चिंतन मनन होईल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. वृश्चिक राशी. तुमच्या क्रोध वृत्तीला आज आवर घालावा लागेल, कारण अचानक धनलाभाचे योग आहेत. कोणतंही काम करताना खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. तुमच्या स्वतःच्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा. अतिविचार करू नका, कारण त्याने काहीही फायदा होत नाही. आज भागीदारीत एखादी नवीन संधी प्राप्त होईल. रखडलेल्या गोष्टी पुन्हा व्यवस्थित सुरळीत होतील. काही नवीन करण्याचा आज नक्कीच चांगला मुहूर्त आहे. वैचारिक गुंतागुंत वाढवू नये. मनातील इच्छा पूर्ण होण्यास वेळ द्यावा. एखादी नवीन संधी चालून येईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल, परंतु एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीने तुमचं मन विचलित होऊ शकते. काही गोष्टी फारशा मनाला लावून घेऊ नका. एखादा जुना वाद विवाद संपुष्टात येईल आणि चांगल्या मैत्रीचे सूर जुळण्याची शक्यता आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात, परंतु तुम्हाला वरिष्ठांच्या मतानेच चालावे लागेल. झोपेच्या बाबतीत तक्रार जाणवेल. तुम्हाला एखाद्या बौद्धिक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांवर किंवा जोडीदारावर संशय घेणे टाळावे लागेल. कुठलीही परिस्थिती संयमाने हाताळावी. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु बोलताना तारतम्य बाळगून बोलावे. तुम्हाला तुमच्या रागावर आज नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या वागण्यातून तुम्ही इतरांना आपलंसं कराल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात आज वेळ जाईल. कर्जमुक्तीसाठी आज निश्चित प्रयत्न कराल. प्रेमी युगुलांना आज नवीन ऊर्जा मिळेल. चिंतन मनन होईल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. धनु राशी. तुम्ही करत असलेल्या कामातून आज तुम्हाला समाधान लाभेल. नातेवाईकांच्या गाठीभेटीचे योग आज आहेत. तुमची प्रतिष्ठा आज निश्चितच वाढेल. एखाद्या व्यवहारातून कमिशनमधून लाभ कमवाल. तुमच्या वडिलांचे तुम्हाला आज सहकार्य लाभेल. नवीन कामं हाती घेण्याचा विचार आज कराल, परंतु भावंडांशी काही अंशी मतभेद होण्याची शक्यता आहे. महिलांना सासरच्या मंडळींकडून
मदत मिळेल. काही प्रलंबित कामं आज पुढे सरकतील. एखाद्या गोष्टीत समाधान मानून घ्यावे लागेल. कुठल्याही कामात अति धाडस दाखवू नका. एखादी मोठी खरेदी करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जुगार खेळताना सावध राहावे. आज हातातील पैसा जाण्याची शक्यता आहे. जुनी कामं आधी मार्गी लावावीत. मनातील शंका दूर करावी. धार्मिक गोष्टींमध्ये तुमचं मन आज रमेल. प्रामाणिकपणे कुठलंही कार्य करीत राहिल्यास निश्चित फळ मिळेल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज अचानक उद्भवणाऱ्या खर्चावर आळा घालावा. वायफळ खर्च टाळावे लागतील. घरात तुमच्या शब्दाला आज महत्त्व आणि वजन मिळेल. गोड बोलून इतरांच्या हातून कामं करून घ्यावीत. वाहनांबद्दल काही कामं निघण्याची शक्यता राहील. फारच गरज असेल तरच प्रवास करावा, नाहीतर प्रवास टाळलेला बरा. तुमचा निर्णय आज समोरची व्यक्ती मान्य करेल. आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक कामं प्राधान्याने पूर्ण कराल. इतरांच्या मदतीत तुम्हाला आनंद मिळेल. पत्नीचे पुरेपूर सहकार्य लाभेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मकर राशी. आज जुगारातून किंवा लॉटरीतून तुम्हाला लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या जाणून घ्यावे लागतील. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात आज दिवसभर रमून जाल. संपूर्ण दिवस खेळीमेळीत जाईल. काही गोष्टींचं चिंतन करावे लागेल. तुम्हाला काही जुन्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील किंवा जुने वादविवाद पुन्हा उकरून काढू नयेत. बोलताना सारासार विचार करावा, अन्यथा वादविवाद होण्याची शक्यता राहील. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहावे. जुगारातून किंवा लॉटरीतून आज निश्चित लाभ मिळेल. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावे. तुमचं मत मांडताना अतिशय स्पष्ट मत मांडावे. तुमची बौद्धिक कार्य करण्याची क्षमता आज वाढेल. कुठलाही निर्णय घेताना सारासार विचारपूर्वकच घ्यावा. घरगुती किंवा कौटुंबिक काही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कौटुंबिक कामात आज आनंद मिळेल. घरगुती वातावरण उत्तम राहील. कुठलीही गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत आणि तिखट शब्दांचा वापर टाळावा, जेणेकरून वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जुने काही प्रश्न मार्गी लागतील. आज एखादी किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. अचानक काही वायफळ खर्चात किंवा कौटुंबिक खर्चात भर पडू शकते. सगळ्यात आधी हातातील कामं पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. रोजच्या गोष्टी संभ्रमात पाडू शकतात. कार्यालयीन वातावरण चांगलं राहील. धार्मिक गोष्टींमध्ये आनंद मिळेल. व्यापारी असाल तर नवीन संधी किंवा नवीन दिशा सापडेल. मनातील शंका कुशंका काढून टाकाव्यात. प्रगतीच्या दृष्टीने नवीन पावलं उचलले जातील. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. कुंभ राशी.
आज काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अतिविचाराने करू नका. तुमचं घरगुती वातावरण आज हस्त खेळतं राहील. जोडीदाराची संपूर्ण साथ लाभेल. भागीदारीत एकमेकांवर फारसं विसंबून राहू नका. कोणत्याही कामात अतिघाई करू नका. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. तुमच्या कामात आज कदाचित गोंधळ उडू शकतो, परंतु तो टाळलेलाच बरा. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. जवळचे प्रवास संभवतात. काही खर्च, अनावश्यक खर्च अचानक सामोरे येतील. काही नातेवाईकांशी गाठीभेटीचे योग संभवतात. जवळचे मित्र किंवा मैत्रीण भेटण्याचे योग आहेत. हाती घेतलेल्या कामात आनंद घेऊन यश मिळवा. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. सर्व बाजूंनी नीट विचार करूनच निर्णय घ्यावा. आताताईपणा करून चालणार नाही. चटकन कोणत्याही माणसावर विश्वास ठेवू नका. अडचणीतील लोकांना तुमच्या हातून मदत होईल. धैर्य आणि संयम हे गुण आज तुम्हाला जवळ बाळगावे लागतील. उगाचच चिडचिड करून चालणार नाही. वैवाहिक समस्यांकडे लक्ष देण्याची गरज राहील. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तुमचा ताणतणाव आज दूर होण्याचे संकेत आहेत. कामातील उत्साह वाढीस लागेल. व्यवसायात अचानक धनलाभाचे योग आहेत. तुम्हाला आज आहाराची पथ्य पाळावी लागतील. कौटुंबिक कामात हुन्नरीने भाग घ्याल. त्यातून तुम्हाला आनंद मिळेल. जोडीदाराशी काही अंशी मतभेद संभवतात. दिवसाची सुरुवात अत्यंत उत्साहाने होईल. मुलांशी किरकोळ कारणांवरून वाद संभवतात. हातातील चांगली संधी बिलकुल सोडू नका. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मीन राशी. आज मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान सहान प्रवास होईल. तुमच्या भावंडांची आज तुम्हाला उत्तम साथ लाभेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या आवडीनिवडींवरती आज खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी आज जुळवून घ्यावे लागेल. तुमच्या रागावर तुम्हाला आज नियंत्रण ठेवावे लागेल. आज कामावर लक्ष केंद्रित करावे. मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत राहा. तुमच्या बाबत इतरांच्या मनात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या वैयक्तिक खर्चामध्ये वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल. धीराने आणि शांततेने सर्वच गोष्टी विचारात घ्याव्यात. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कुटुंबातील काही विशेष गोष्टी आज तुमच्या हातून घडतील. आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील. तुमचं कौटुंबिक सौख्य आज उत्तम राहील. परंतु कुठल्याही कामात घाई गडबड करू नका. आजचा संपूर्ण दिवस शुभ आहे. दिवसभर कामात धावपळ करावी लागेल. कुठल्याही कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. तुमच्या वागण्याने सर्वांना आपलंसं करून घ्याल. तुमच्या मर्जीने आजचा दिवस घालवाल. प्रत्येक वेळी घाई करून उपयोग नाही.
अति उत्साह दाखवून नका. निश्चयाने कामे हाती घ्या. कौटुंबिक गोष्टीत अधिक काळ रमाल. आज तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. सकारात्मक गोष्टी आठवून पहा, त्याप्रमाणे वर्तन करा. आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगावी. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 0. मित्रांनो, हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.